नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅनरा बँक भरती 2024 तर पहा कॅनरा बँक मध्ये जवळपास 3000 जागांसाठी भरती निघालेली आहे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि यामध्ये 12वी पास शिक्षण लागते, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते मुलं सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात। तर पहा 12वी पास साठी जे कॅनरा बँक मध्ये 3000 पदांसाठी ही भरती सुरू आहे आणि फॉर्म भरणे ऑनलाईन पद्धतीने चालूच आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी 4 ऑक्टोबर 2024 आहे। फक्त 15 दिवसापर्यंत म्हणजे 18 तारखेपासून हे फॉर्म भरणे सुरू झाले आहे। तर जवळपास या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 4 ऑक्टोबर पर्यंत हे फॉर्म भरणे सुरू राहणार आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये मेन म्हणजे की यामध्ये लेखी परीक्षा नाही विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर इंटरव्ह्यू नाही आहे, त्याचबरोबर तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 15,000 प्लस भेटणार आहे। ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वयोमर्यादा काय आहे, तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तुम्हाला फॉर्म कुठून भरावा लागणार आहे या ठिकाणी कॅनरा बँकचा, तर संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला सुरुवातपासून शेवटपर्यंत संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कॅनरा बँकची हे संपूर्ण जे जाहिरात आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। जे पण विद्यार्थी पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणार आहे तर त्यांच्याच लक्षात हे येणार आहे। ठीक आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, काय काय अटी आणि काय काय यामध्ये आहे। तर ठीक आहे, तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू या ठिकाणी बघा। ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर फॉर्म भरता आहे www.nats.education.government.in। ठीक आहे, त्याचबरोबर आपण या ठिकाणी तारीख बघू शकता की 21 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा कॅटेगरीनुसार SC च्या किती आहे, ST च्या किती आहे, OBC कॅटेगरीच्या किती आहे, EWS च्या किती आहे, ओपन कॅटेगरीच्या किती आहे, तर संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवणार आहे। तर बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे। तर पहा तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राच्या आपल्या जागा दाखवतो या ठिकाणी। तर पहा हे या ठिकाणी महाराष्ट्र आहे, मराठी लँग्वेज। ठीक आहे, तर आपली जी लोकल लँग्वेज येते हे जे मराठी येते। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण कॅटेगरीनुसार जागांचा जर विचार केला तर पहा महाराष्ट्रामध्ये टोटल ज्या सीट आहे तर या ठिकाणी 20 जागा SC कॅटेगरीच्या ठेवण्यात आल्या आहे, ST कॅटेगरीच्या 18 जागा आहे, त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या 54 जागा आहे, EWS कॅटेगरीच्या 20 जागा आणि UR कॅटेगरीच्या 88 जागा आहेत। क्या आपका भी सरकारी नौकरी पाने का सपना है? अड्डा 24/7 ऐप ने 5 लाख से ज्यादा स्टूडेंट्स का ये सपना साकार वर कॅटेगरीच्या 88 जागा आहे। ठीक आहे, आणि तुम्ही राज्यामध्ये बघू शकता कोणकोणत्या राज्यामध्ये किती जागा आहे। तर ठीक आहे, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर कॅनरा बँक मध्ये वयोमर्यादा किती आहे तर 20 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि SC/ST ला 5 वर्षे सुद्धा, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी। शेड्यूल कास्ट SC/ST कॅटेगरी 5 वर्षे सुद्धा म्हणजे 18 ते 32 वर्षापर्यंत SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी आणि OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। तर एवढे यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज। तर पहा तुमची या ठिकाणी 10वी 12वीची मार्कशीट त्या ठिकाणी मागणार आहे। ठीक आहे, बघू शकता तुम्ही कॅन्डिडेट हू प्रोड्यूस 10th or 12th standard mark sheet certificate evidencing having studies the specific opted local language will not be required to अंडरगो द लोकल लँग्वेज टेस्ट। ठीक आहे, तर हे तुमची या ठिकाणी टेस्ट होणार आहे आणि तुमची 10वीची मार्कशीट, 10वीची बोर्ड सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी घेणार आहे। तर आता तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर पहा फिजिकल मेडिकल फिटनेस तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे। बघू शकता तुम्ही एंगेजमेंट ऑफ सिलेक्टेड
apprentice is subject to his her here being declared medically fit as per the requirement of the bank. तर तुम्ही जे या ठिकाणी मेडिकली फिट असले पाहिजे, फिजिकली फिट असले पाहिजे, तर हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, कारण की यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे कॅनरा बँक मध्ये. तर तुमचं जे सिलेक्शन आहे तर ते तुम्हाला सांगतो कशा प्रकारे होणार आहे. तर यामध्ये लेखी परीक्षा सुद्धा नाही आहे, मैदानी चाचणी सुद्धा नाही आहे आणि उंचीची सुद्धा या ठिकाणी काही अट नाही आहे. ठीक आहे. तर तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे आणि इंटरव्ह्यू सुद्धा यामध्ये नाही आहे. ठीक आहे. तर पहा यामध्ये काय की बघू शकता तुम्ही, पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. द पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विल बी 1 year. तर हे एका वर्षाची तुमची ट्रेनिंग असणार आहे. तर या एका वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये तुमचा जर चांगला परफॉर्मन्स असला, तुमचं जर चांगलं काम असलं, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे चांगलं या ठिकाणी, तर हे जे तुम्ही बघून आले पिरियड ऑफ अप्रेंटिस ट्रेनिंग, तर हे जे एका वर्षाची ट्रेनिंग आहे, द पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विल बी 1 year. तर हे तुमची एका वर्षाची या ठिकाणी ट्रेनिंग असणार आहे आणि तुमचा चांगला जर या ठिकाणी परफॉर्मन्स असला तर तुम्ही जे या ठिकाणी म्हणजे तुम्हाला हे 1 वर्ष हे ट्रेनिंग असणार आहे आणि याचं तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही जॉब साठी गेले तर तिथं तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स सुद्धा दिला जाणार आहे, यांचं सर्टिफिकेट भेटते. तर यामधून जे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोकरीवर लागू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे आहे. ठीक आहे. अप्रेंटिसशिपचं. ठीक आहे. आणि याचं जे सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे हे प्रोसेस आहे आणि यामध्ये काय की आणि हेच कॅनरा बँकचं जे सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्ही जर दुसऱ्या प्रायव्हेट बँक मध्ये जरी गेले तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जॉबवर घेणार आहे. ठीक आहे. तर अशी जे या ठिकाणी जे प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं यामध्ये सिलेक्शन होणार आणि हे तुम्ही बघू शकता, तुमचं ग्रॅज्युएशन असेल कोणत्या ह्याच्यात, BA, BSc, BCom कायच्यातही, पण तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे हे जे फक्त 12वीच्या मार्कशीटवर तुमचं सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे सुद्धा त्या ठिकाणी ते घेणार आहे. ठीक आहे. तर अशी जे हे संपूर्ण प्रोसेस आहे आणि अप्रेंटिसशिप मध्ये सुद्धा तुम्हाला हे एका वर्षाची अप्रेंटिसशिप आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला पगार भेटणार आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर मंथली तुम्हाला 15,000 रुपये स्टायपेंड या ठिकाणी भेटणार आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे. तर कॅनरा बँक ऑफ पेमेंट 10,500 इंटू द अप्रेंटिस अकाउंट अँड ऑन अ मंथली बेसिस. ठीक आहे. तर तुम्हाला बघू शकता या ठिकाणी 15,000 सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही तुम्हाला काम कोणकोणतं करावं लागणार आहे या ठिकाणी त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे. ठीक आहे. द अप्रेंटिसशिप शॉल बी इम्पार्ट ऑन जॉब ट्रेनिंग ड्युरिंग हाऊस ऑफ वर्क ॲज अप्लिकेबल टू द क्लेरिकल कॅडर ऑफ द बँक. ठीक आहे. जे पण त्यांचे रूल असेल, जे पण काम असेल ते तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागणार आहे आणि टाइम सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, किती वेळपर्यंत, सुट्ट्या वगैरे किती असणार आहे, कंडक्ट अँड डिसिप्लिन सुद्धा त्यांनी संपूर्ण या ठिकाणी सांगितलेलं आहे. टर्मिनेशन ऑफ अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांनी हे संपूर्ण या ठिकाणी या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर आपलं जे सिलेक्शन आहे हे ते टेस्ट त्या ठिकाणी घेणार आहे. तर त्या टेस्टवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर आणि यामध्ये जर आपण फीचा जर विचार केला तर अदर कॅटेगरीसाठी जे फी ठेवण्यात आली आहे 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे. SC ST PWBD यामध्ये या कॅटेगरीसाठी फी यामध्ये ठेवण्यात आली नाहीये. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे, स्कॅन करावं लागणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी, जसं 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर फोटोग्राफ झालं, सिग्नेचर झालं, हे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायच्या वेळी. ठीक आहे. तर अशी जे हे संपूर्ण प्रोसेस आहे, एक टेस्ट तुमची जे लोकल लँग्वेजवर टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यावरच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. कॅनरा बँक मध्ये. तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे. तर यामध्ये लेखी परीक्षा वगैरे काही नाही आहे. ठीक आहे. इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे. त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड सुद्धा
नाहीये, तर डायरेक्ट तुमची या ठिकाणी टेस्ट घेतली जाणार आहे लोकल लँग्वेज मध्ये, जे की आपल्या लोकल लँग्वेज मध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानुसार जे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, तर ते टेस्ट घेणार आहे आणि त्या टेस्टवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आपल्या जिल्ह्यानुसार मी तुम्हाला जागा या ठिकाणी दाखवू शकतो, सोबत त्या जिल्ह्यानुसार जागा सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. बघू शकता तुम्ही, टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज. तर फॉर अदर कॅन्डिडेट द टेस्ट फॉर नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज विल बी कंडक्ट ॲज अ पार्ट ऑफ सिलेक्शन प्रोसेस. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे लोकल लँग्वेजच्या नुसार तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या जिल्ह्यानुसार जागा या ठिकाणी दाखवून देतो, आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, तर जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार. आणि फॉर्म भरायच्या वेळेस तुम्ही जे पूर्ण ही जाहिरात नक्की स्वतः संपूर्ण जाहिरात वाचूनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करा. ठीक आहे. एकदम गडबड या ठिकाणी करू नका फॉर्म भरायच्या वेळेस, तर संपूर्ण तुम्ही या ठिकाणी वाचा, त्यानंतरच बघा. तर पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यानुसार जागा, अहमदनगरमध्ये 6 जागा, अकोल्यामध्ये 3 जागा, अमरावतीमध्ये 2 आहे, भंडारामध्ये 4 आहे, बीडमध्ये 1 आहे, बुलढाणामध्ये 2 आहे, चंद्रपूरमध्ये 1 आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 आहे, धाराशिवमध्ये 2 आहे, धुळेमध्ये 2 आहे, गोंदियामध्ये 2 आहे, आणि हिंगोलीमध्ये जवळपास 1 आहे, आणि जळगावमध्ये 1 आहे. त्याचबरोबर जळगावमध्ये 2 आहे, त्याचबरोबर जालनामध्ये 3 आहे, आणि कोल्हापूरमध्ये 5 आहे, लातूरमध्ये 1 आहे, मुंबईमध्ये 16 आहे, मुंबई सुब्रममध्ये जवळपास या ठिकाणी 23 आहे, नागपूरमध्ये 16 आहे, नांदेडमध्ये 1 आहे, नंदुरबारमध्ये सुद्धा 1 आहे, नाशिकमध्ये 10 आहे, पालघरमध्ये 7 आहे, परभणीमध्ये सुद्धा 1 आहे, पुण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बघू शकता तुम्ही 31 जागा आहे, रायगडमध्ये सुद्धा जवळपास 8 जागा आहे, त्याचबरोबर रत्नागिरी झालं, रत्नागिरीला 4 आहे, सांगलीमध्ये सुद्धा 2 आहे, सातारामध्ये 5 आहे, सिंधुदुर्गला 4 आहे, सोलापूरला सुद्धा 4 आहे, ठाणेला सुद्धा 3 आहे, वर्धामध्ये सुद्धा 2 आहे, वाशिमला सुद्धा 1 आहे, यवतमाळला सुद्धा 1 आहे, इम्फाल वेस्ट. तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती, तर एवढे जे आहे यवतमाळ पर्यंत एवढे जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर ही संपूर्ण महत्वाची माहिती ऑल इन